नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सृजनरंग या पाठ्यपुस्तकामध्ये कवी केशवसूत यांच्या दोन कविता आपण अभ्यास करणार आहोत. नवा शिपाई आणि प्रीती. मित्रांनो, मराठी कवितेचा कालखंड पाहत असताना त्याचे मध्ययुगीन कालखंड आणि अर्वाचीन कालखंड असे दोन प्रमुख कालखंड पडलेले. मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात ज्याला असं म्हणतो की 12व्या शतकापासून ते इसवी सन 1818 पर्यंत आपण पेशवाईच्या आस्थापर्यंत आपण मध्ययुगीन कालखंडाचा विचार करतो आणि त्यानंतर 1818 ते 1885 पर्यंत अव्वल इंग्रजी कालखंड असं आपण म्हणतो आणि 1885 पासून अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या कालखंडाला सुरुवात झाली असं आपण म्हणतो. मित्रांनो, 1885च का, म्हणजे याच साली आपण अर्वाचीन मराठी कवितेची सुरुवात झाली असं म्हणतो. याचं कारण असं की 1885 साली कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत यांनी मराठी कवितेमध्ये आमूलाग्र असा बदल केला, आशय आणि अभिव्यक्तीमध्ये बदल केला, म्हणजे मराठी कवितेमध्ये क्रांती केली. आता मराठी कवितेमध्ये क्रांती काय केली, म्हणजे हे समजून घेण्याच्या अगोदर त्या अगोदरची कविता आपण कशी होती हे समजून घेतलं पाहिजे. एक तर आपल्या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, म्हणजे इंग्रजांचं राज्य असल्यामुळं इंग्रजी शिक्षणाचा प्रसार या देशामध्ये झालेला होता. साहजिकच इंग्रजी शिक्षणामुळं इंग्रजी साहित्याचाही नाही म्हटलं तरी प्रसार आणि प्रचार झालेला होता आणि इथल्या इंग्रज धार्जिण्या लोकांना किंवा इंग्रजी साहित्याविषयी असणाऱ्या आवडीमुळं म्हणा किंवा इंग्रजी साहित्याची भाषेची ओळख झाली असल्यामुळं इंग्रजी साहित्याचा मराठी साहित्यावर जो परिणाम झालेला, परिणाम दोन्ही अर्थानं होतो. एक अनुकरणात्मक होतो आणि दोन इंग्रजी साहित्यातील नव्या नव्या वाङ्मय प्रकारांना किंवा नवे नवे साहित्यातल्या ज्या काही जाणीवा आहेत त्या सुद्धा मराठी साहित्यामध्ये येण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. स्वच्छंदवाद जो म्हणतो आपण की जो इंग्रजी साहित्यामध्ये होता, जो इंग्रजी कवितेमध्ये होता, इथं या ठिकाणी कुठंतरी मराठी कवितेला एक नवी वाट मिळाली आहे. मित्रांनो, मराठी कवितेची अवस्था कशी होती, एक तर ती संस्कृत काव्यावर आधारलेली होती. म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये संतांचं काव्य होतं, पंडितांचं होतं, शाहिरांचं होतं. संतांनी पारलौकिक जीवनाचा विचार केला, शाहिरांनी ऐहिक जीवनाचा विचार केलेला असला तरी सुद्धा लौकिक जीवनाला, त्यातही सामाजिक विषयाला फारसं महत्व या प्राचीन मराठी काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि झालं काय मित्रांनो, की या सगळ्या गोष्टीचा प्रभाव, त्यातही परत संस्कृत काव्याचा आदर्श डोळ्यासमोर असल्यामुळं, प्राचीन काव्याचा आदर्श डोळ्यासमोर असल्यामुळं मराठी कविता अनुकरणाच्या मार्गाने होती. तिला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न कुणी केलेला नव्हता. म्हणजे कविता कशी असावी, कवितेचा आशय कसा असावा, कवितेची मांडणी कशी करावी, म्हणजे त्याची अभिव्यक्ती कशी असावी, याचे एक साचेबंद ठरलेले नियम होते. आणि कसं असतं माहिती का, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रस्थापित असतात आणि या प्रस्थापितांच्या अनुकरण करण्यामध्ये नवोदित हे धन्यता मानतात. एखादा स्वतःवर आत्मविश्वास असणारा कवी हा स्वतःचा विचार घेऊन येऊ शकतो, पण त्यासाठी त्याला त्याच्या काव्यामध्ये आणि अभिव्यक्तीमध्ये त्याला आत्मविश्वास असायला हवा आणि तो केशवसूतांकडे होता. आणि केशवसूतांनी 1885 साली मराठी कवितेमध्ये बदल केला, मराठी कवितेला एक वेगळं वळण दिलं, मराठी कवितेमध्ये आशयामध्ये त्यांनी बदल केला, तसा अभिव्यक्तीमध्ये सुद्धा बदल केलेला. इंग्रजी साहित्याच्या अवलोकनानं, अभ्यासानं केशवसूतांवर सुद्धा प्रभाव झालेला होता. मित्रांनो, त्यातला एक सकारात्मक बाजू म्हणजे आत्म आविष्काराला जे महत्व जे होतं स्वच्छंदवादामध्ये, ते कुठेतरी केशवसूतांना भावलेलं होतं. आणि म्हणूनच केशवसूतांना ज्या जगामध्ये ते जगत होते, जे ते पाहत होते, अनुभवत होते, ते सारं त्यांना अस्वस्थ करत होतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या श्रेष्ठ मूल्यांचा आग्रह धरणारी ही संस्कृती आहे. जगामध्ये आजूबाजूच्या सगळ्या क्रांतिकारकांच्या लढायांमध्ये किंवा स्वातंत्र्य युद्धामध्ये या मूल्यांचा आग्रह धरलेला होता. मग आमच्या देशामध्ये हे सगळं होतं का, हे सगळं प्रश्नचिन्ह होतं. कवितेच्या क्षेत्रात सुद्धा गुलामगिरी होती, कवितेच्या क्षेत्रात सुद्धा वर्चस्ववाद होता.
इकडं बाहेरच्या जगामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा जात पात धर्म यावर समाज आधारलेला होता. हे सगळं केशवसुतांना कुठेतरी खटकत होतं आणि म्हणून केशवसुतांना आपल्या कवितेमध्ये तत्कालीन काळच्या वास्तव जीवनाचं चित्रण करण्याचा त्यांनी आग्रह धरला. आत्मआविष्काराला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. समाजातल्या एका अंत्यजाचा मुलाचा प्रश्न त्यांना कवितेचा विषय वाटला. म्हणजे कवितेचा विषय म्हणजे संस्कृत काव्यातील जुने महानायकच असावेत असं नाहीये. सामान्य माणूस सुद्धा हा कवितेचा विषय होऊ शकतो. कारण कविता काय आहे, कवितेची व्याख्या काय करतो, साहित्य आपण काय म्हणतो, की साहित्यामध्ये कवितेमध्ये माणूस हा महत्वाचा आहे. मानवी भावभावनांचं चित्रण हा कवितेचा मुख्य विषय मित्रांनो. मग तो माणूस कुठं राहतोय, तो गरीब आहे का श्रीमंत आहे, त्याचे प्रश्न महत्वाचे आहेत, त्याचं आयुष्य महत्वाचं आहे, त्याच्या भावना महत्वाच्या आहेत. थोडक्यात केशवसुतांनी आपल्या कवितेमध्ये जो बदल केला, जी सामाजिक जाणीव त्यांच्या कवितेमध्ये आली मित्रांनो. सामान्य माणूस सुद्धा हा कवितेचा विषय त्यांनी बनवला. साध्याही विषयामध्ये मोठा आशय त्यांनी पाहिला. म्हणजे एकीकडं विषयामध्ये बदल करत असताना ते विषय मांडणी करतात. प्राचीन काळापासून चाललेली परंपरेनं चालत आलेली अभिव्यक्तीच्या बाबतीतली सगळी संकेत त्यांनी धुडकावून लागली. मनातला आशय नेमक्या शब्दात व्यक्त करत असताना त्यांना जसे पाहिजे तसे शब्दांची योजना त्यांनी केली. म्हणजे अलंकाराच्या कृत्रिमतेच्या बंधनात ते अडकले नाहीत. नैसर्गिक भावभावनांना अभिव्यक्त करण्यासाठी ज्या शब्दांची गरज आहे ते शब्द, तुकोबांच्या म्हणण्यानुसार ते शब्द अंतरीच्या मनातल्या जे स्वभावातल्या जे आहे ते सगळं आपोआप जसं बाहेर येतं तसं केशवसुतांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, आपला नेमका आशय सांगण्यासाठी त्यांनी कुठल्याही जातीची, अलंकाराची पर्वा केली नाहीये. वृत्तामध्ये ते अडकलेले नाहीयेत आणि आपल्याला भावेल अशाच पद्धतीची अभिव्यक्ती त्यांनी मराठीमध्ये केलेली आहे. आणि म्हणूनच केशवसुतांना क्रांतिकारी कवी म्हणतात. केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. कारण मराठी कवितेमध्ये तत्कालीन काळच्या समाजाचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. सामान्य माणसाला कवितेचा विषय बनवला आणि हे सगळं क्रांतिकारी होतं, आधुनिक होतं. आणि म्हणून केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हणतात. मित्रांनो, केशवसुतांचं मराठीच्या कवितेच्या बाबतीतलं योगदान फार मोलाचं आहे. आपण असं म्हणूया की 1885 साली ही जी त्यांची कविता त्यांनी लिहिलेली आहे, खिडकीकडे, मौज प्रकाशननी नोव्हेंबर 1885 मध्ये ती प्रसिद्ध केली. हा खरं तर मराठी कवितेतील नव्या युगाचा सुरुवात होते मित्रांनो. केशवसुतांनी मराठी कवितेत घडवून आणलेल्या बदलाविषयी असं म्हटलं गेलंय. काय म्हटलंय बघा, त्यांनी मराठी कवितेचा मोहरा पारलौकिकाकडून लौकिकाकडे आणला, वस्तुनिष्ठतेकडून आत्मनिष्ठतेकडे कविता आणली, दीर्घतेकडून स्फुटतेकडे आणि अस्पष्ट काव्य जाणीवेकडून सुस्पष्ट काव्य जाणीवेकडे त्यांनी कवितेला या ठिकाणी आणलेला आहे. मराठी कवितेच्या बाह्यांगावरील बंधनाच्या शृंखला तोडल्या व तिचे अंतरंग भावात्मक बनवले. केशवसुतांनी मराठी कवितेला स्वानुभूती प्रकट करण्याचे एक वाहन जाणीवपूर्वक बनवले. आशियातील या बदलाबरोबर केशवसुतांनी अभिव्यक्तीच्या पद्धतीत बदल घडवले. त्यांनी यमकबंधने ढिली केली. मुख्यतः मात्रा वृत्तात जातीत कविता लिहिली. अक्षरगण वृत्तांची चौकट दूर सारली. सुनीतांची नवनिर्मिती केली. जपुर्जा, पद्यपंक्तीची तरफ यासारख्या नव्या शब्दांची, प्रतिमांची जडणघडण केशवसुतांनी केलेली आहे. थोडक्यात काव्यविषय, त्याची मांडणी, संकेत यासंबंधी प्राचीन मराठी कवितेच्या कल्पना केशवसुतांनी झुगारून दिलेल्या आहेत. प्राचीन मराठी कवितेत कवीच्या आत्मविष्काराला वाव नव्हता. संत कवितेत असला तरी तो भक्तिभावनेपुरता मर्यादित होता. पण लौकिक जीवनातले विषय आणि कवीच्या त्या संबंधीच्या भावना प्राचीन कवितेत कुठे झाल्या नाहीत. केशवसुतांनी त्या प्रकट करायला आत्मलेखनाला सुरुवात केली. कवीच्या वैयक्तिक भावनेला कवितेमध्ये स्थान नव्हतं. मित्रांनो, केशवसुतांनी सगळ्यात महत्वाचं जर काय केलं असेल तर कवीच्या वैयक्तिक भावनेला त्यांनी कवितेमध्ये स्थान दिलं. कारण कवी हा समाजाचा घटक असतो मित्रांनो. ज्या समाजामध्ये राहत असतो त्या समाजातल्या बदलामुळे त्याची मनस्थिती तशी घडत असते.
आणि त्याच्या मनस्थितीबरोबर समाजाची समस्या समोर येत असते आणि त्यामुळं केशवसुतांच्या कवितेमध्ये वैयक्तिक भावभावना आलेल्या आपल्याला दिसून येतात. मराठी कवितेमध्ये मित्रांनो केशवसुतांनी हे जे बदल केलेले आहेत, संतांच्या कवितेमध्ये परमार्थ येत होता, लौकिक जीवनाला स्थान नव्हतं. इथं मात्र केशवसुतांच्या कवितेमध्ये जाणीवपूर्वक लौकिक भावभावनांचं चित्रण आलेलं आहे. एवढंच नव्हे तर राम कृष्ण नल दमयंती अशा प्राचीन जे नायक होते यांच्याच प्रेमभावना कवितेमध्ये चित्रित होत होत्या. केशवसुतांच्या कवितेमध्ये सामान्य माणसांच्या प्रेमभावनेला महत्व आलेलं आहे. म्हणजे प्रेम या भावनेला सुद्धा प्रतिष्ठा केशवसुतांनी मिळवून दिलेली आहे. शारीरिक प्रेमाचं वर्णन प्राचीन कवितेमध्ये येत होतं, पण अशरीरी असा मानसिक प्रेमाची श्रेष्ठता केशवसुतांच्या कवितेत आपल्याला बघायला मिळते. निसर्गविषयक जाणीवा त्यांच्या कवितेत दिसतात. गुणगुंजनपर कविता त्यांची दिसते. सुधारणावादी सामाजिक विचार सुद्धा त्यांच्या कवितेत पाहायला मिळतो. मित्रांनो, अशा वैविध्यपूर्ण विचारांनी केशवसुतांची कविता ही अधिक नवी झालेली आपल्याला दिसून येते आणि हाच केशवसुतांचा आदर्श नंतरच्या कवितांवर पडलेला आहे. नवे केशवसुतांच्या कवितेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नंतरच्या कवींनी कविता लिहिलेली आहे. बालकवींनी निसर्ग कविता लिहिलेली आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं केशवसुती संप्रदाय हा निर्माण झालेला आहे. सारांश असं आपण म्हणूया, आत्मलेखन, प्रेमभावनेचा आविष्कार, सामाजिक क्रांतीचा विचार, निसर्ग कविता, गुणगुंजन, लौकिक विषयांना महत्व, भावनोत्कटता, स्फुट रचना, सुनीत रचना अशा अंतर्बाह्य रूपातील वैशिष्ट्यामुळे अर्वाचीन मराठी कविता रसिकांच्या मनात ठसू लागली. पूर्वीच्या कवितेपेक्षा वेगळी आणि अधिक जवळची वाटू लागलेली आहे. थोडक्यात मराठी कवितेनं नवरूप धारण केलेलं आहे आणि नवं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. नवा विषय, नवा आकार मराठी कवितेनं धारण केलेला आहे. असं एकंदरीत केशवसुती संप्रदायाची ही सगळी कविता आहे. कवी विनायक रेवरण टिळक, गोविंदाग्रज, रेंदाळकर, बालकवी, कवी नागेश हे सगळे केशवसुती संप्रदायातले हे सगळे कवी आहेत. मित्रांनो, एकंदरीत आपण केशवसुतांच्या काव्याविषयी आणि त्यांच्या आधुनिक मराठी कवितेच्या योगदानाविषयी आपण चर्चा केलेली आहे. इथं आपण त्यांची जी चर्चा करणार आहोत ती म्हणजे नवा शिपाई या त्यांच्या कवितेची. मला वाटतं ही पार्श्वभूमी सांगणं फार गरजेचं होतं, कारण नवा शिपाई ही कविता शिकत असताना आपल्याला केशवसुतांचं मराठी कवितेतलं योगदान समजून घेणं गरजेचं होतं. मराठी कवितेला त्यांनी आधुनिक कसं बनवलं आणि आधुनिक म्हणजे काय, आधुनिक म्हणजे काय हेही या ठिकाणी आपण इथं चर्चा केलेली आहे. मला वाटतं ही चर्चा केल्यानंतर आपल्याला नवा शिपाई ही कविता समजायला अधिक मदत होणार आहे. कवितेचं शीर्षकच आहे नवा शिपाई. मित्रांनो, इथं कुठं रणांगणावर जायचं नाहीये. हा शिपाई कुठं लढणारा नाहीये. शिपाई जसा रणामध्ये लढतो चांगल्या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी, आता इथं देशभक्तीची भावना शिपायाच्या मनात असते. त्याच्या मनामध्ये आपल्या स्वराज्याविषयी किंवा आपल्या राष्ट्राविषयी एक निष्ठा असते आणि एका महान उदात्त कार्यासाठी हा शिपाई लढत असतो. म्हणजे शिपायाचं कार्य हे एका विशिष्ट मूल्यांच्या आग्रहासाठी त्याचं जीवित कार्य असं असतं. केशवसुतांना रणांगणावर लढणारा शिपाई अभिप्रेत नाहीये. त्यांचा शिपाई हा नवा आहे. तो नवा शिपाई सुधारणावादी शिपाई आहे. तो नव्या मनूचा, धडाडीचा शिपाई आहे. नव्या युगाचा शिपाई आहे. त्याला नवं युग निर्माण करायचंय, नवे विचार मांडायचे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक या नव्या विचारांची, नव्या मूल्यांची समाजामध्ये त्याला पेरणी करायची आहे. मानवतावादाचा त्याला आग्रह धरायचा आहे. शांतीचं साम्राज्य निर्माण करायचंय. हे जे सगळं समतेच्या अधिष्ठान हे जे कवितेच्या केशवसुतांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे तेच त्यांच्या कवितेतून व्यक्त होताना दिसतं. मला वाटतं या सगळ्या चर्चेनंतर केशवसुतांची सगळीच कविता आपल्याला समजणार आहे. कवितेची सुरुवातच आवेशपूर्ण आणि धडाडीची आहे. आणि इथं लक्षात घ्या मित्रांनो, आत्मविश्वास आहे केशवसुतांचा. म्हणजे आपण नवा कवी आहोत, कवितेच्या प्रांतामध्ये आपण पाऊल ठेवतो आहोत. इथं कुठंतरी केशवसुतांना एक न्यूनगंड नाहीये. माणसाला जर स्वतःविषयीचा जर आत्मविश्वास असेल तर तो परंपरेचा आणि प्रस्थापितांची भीती बाळगत नाही. नारायण सुर्वेंच्या कवितेमध्ये सुद्धा त्यांनी धडकावूनच सांगितलंय लोकांना, प्रस्थापितांना सांगितलंय
की मी माझ्या भाषेत बोलणार आहे. जेव्हा स्वतःच्या भाषेत बोलण्याचा आत्मविश्वास असतो, स्वतःचे अनुभवाविषयी जेवढा प्रामाणिकपणा आणि तेवढाच मांडण्याची जी एक तडक असते, आत्मविश्वास असतो, तेव्हा प्रस्थापितांना घाबरायची गरज नसते. इथं केशवसुतांना हा आत्मविश्वास आहे मित्रांनो. जसा मर्ढेकरांना सुद्धा 1945 नंतर होता, म्हणून मर्ढेकरांना दुसरे केशवसूत असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, नवा शिपाई म्हणजे ही कविता लिहित असताना कवीच हा खरं तर शिपाई आहे, नवा शिपाई आहे. कारण कविता लिहित असताना जी धडाडी लागते, तो आत्मविश्वास लागतो, तो कवीच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून कवीचे शब्द हे आत्मविश्वासानं इथं उतरताना दिसतात. या कवितेतला शिपाई काय सांगतोय मित्रांनो, तो नवा शिपाई म्हणजे नव्या युगाचा शिपाई आहे. तो काय म्हणतोय बघा, नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, नही एक पंथाचा, तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा. बघा ना, आता काय आहे, सुरुवातच कवितेची आहे, किती आवेशपूर्ण आहे. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई. मित्रांनो, तिथं कुठंतरी कुठे लढाई करायची नाहीये. हा नव्या मनूतील नव्या दमाचा शिपाई म्हणजे नव्या युगाचा शिपाई आहे. या शिपायाला या ठिकाणी या जगामध्ये समता प्रस्थापित करायची आहे. या जगामध्ये जात पात धर्माच्या पलीकडे माणूस म्हणून मानवतावादाची पेरणी करायची आहे. कारण जिकडं बघेल तिकडं वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये अडकलेला संकुचित समाज आहे. आणि कवीला या ठिकाणी या समाजामध्ये असं जात पात धर्मात असा बांधलेला समाज त्याला नको आहे. कारण त्याची प्रामाणिक इच्छा आहे ती म्हणजे समतेची, एकीची. म्हणजे जेव्हा मनात माणसाच्या उदात्त विचार असतात ना, तेव्हा त्याचा भाषण सुद्धा मित्रांनो तीव्र होताना दिसते. इथं कवीची भाषा तीव्र आहे, आवेशपूर्ण आहे. आणि तो म्हणतो सुद्धा, मी नव्या दमाचा शूर शिपाई आणि कोण मला वटणीला आणतो पाय. कारण कवीला वटणीवर आणण्यासाठी कवीच्या हेतूमध्ये शंका घेण्यासारखं कारणच नाहीये. कारण एका उदात्त मूल्याच्या स्वीकारासाठी, प्रस्थापनेसाठी कवीला हा मोठा यज्ञकुंड त्यानं हाती घेतलेला आहे. विचारातून, आपल्या काव्यातून समाजातल्या व्यंगावर बोट ठेवण्याचं सामर्थ्य कवीकडे आहे. या समाजातलं व्यंग दूर करून कवीला सामाजिक समता प्रस्थापित करायची आहे. आणि म्हणून आत्मविश्वासानं तो या विषमतेच्या जगाला सांगू पाहतोय की मला नवं जग निर्माण करायचं, मला नवं युग निर्माण करायचं. आणि हे नवं युग निर्माण करण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, कारण मी शूर शिपाई आहे. आणि मग चांगल्या उदात्त देहासाठी मी जर हे काम आरंभलेलं असेल तर मला अडवण्याची क्षमता कुणात आहे, कुणाच्या धमक आहे, कोण मला वठणीवर आणू, मी त्याला पाहतो म्हणतो. इथं कवीला ब्राह्मण, हिंदू, मी एक पंथाचा म्हणजे कवीला एका विशिष्ट असा शिक्का तो स्वतःवर मारून घेत नाही. तो म्हणतो मी सगळ्यांचा आहे, मी माणसाचा आहे, सगळ्यात माणूस म्हणून विचार करणारा, मानवतावादी विचार करणारा कवी आहे. आणि म्हणून इथं तो स्पष्टपणे सांगतो, मित्रांनो, मला कोणताही शिक्का मला लागू होत नाहीये, परंतु समाजामध्ये जे असे पतित लोक आहेत, जे पापी आहेत, हे सगळ्या समाजाकडे जात पात धर्माच्याच मापदंडानं बघताना दिसतात. असे पापी लोक जे संकुचित वृत्ती धारण करतात, मित्रांनो, त्यांच्या या संकुचित वृत्तीनं, आखडू भूमिकेनं ते समाजाला एकतेला ते भंग पावताना दिसतात, तडा देताना दिसतात. आणि कवीला हे मान्य नाहीये. आणि म्हणून कवीला या जगामध्ये नव्हे सगळीकडे विश्व बंधुत्वाची पेरणी करायची आहे, विश्व बंधुत्वाची भावना त्याला वाढवायची आहे. आणि म्हणूनच कवी काय म्हणतोय बघा, खादाड असे माझी भूक, सत्कोराने मला न सुख, कुपातील मी नच मंडूक, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदीन मला साहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. कवी काय म्हणतो बघा, म्हणजे या कवितेतला शिपाई, मी परत एकदा कवी 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 म्हणतो, आधी स्पष्ट केलेलं आहे की कवीचं मनच बंडखोर आहे. हा शिपाई म्हणजेच कवीचं अंतरंग प्रकट करणारा आहे. या कवितेतला शिपाई
हा नवजग निर्माण करू पाहतोय, समतेवर अधिष्ठित असं जग, विश्वबंधुत्वाची भावना वाढवू पाहतोय. त्याला फक्त स्वतःपुरता संकुचित विचार करायचा नाहीये. सत्कोराने तिची भूक भागत नाहीये. तो खादाड आहे. कोणत्या अर्थाने खादाड आहे? एका चांगल्या विचारांची पेरणी त्याला या जगामध्ये करायची. त्याला आपल्या जातीपुरता, आपल्या प्रदेशापुरता तेवढाच विचार करायचा नाहीये, तर जगामध्ये मानवतावादाचा विचार त्याला पसरवायचा आहे. विश्वबंधुत्वाचा भावना त्याला निर्माण करायची आहे. जात धर्माच्या पलीकडे समतेची त्याला पेरणी करायची आहे. त्याला समाजामध्ये सुधारणा करायची आहे. आणि त्यामुळंच कवी हे स्पष्टपणे सांगतोय की मी एका डबक्यातलं बेडूक होणं मला मान्य नाही. माझ्यापुरतच विचार करणं, जातीपुरताच विचार करणं हे मला मान्य नाहीये. माझी भूक मोठी आहे. मला साऱ्या समाजाचं हित करायचं आहे. माझ्या अर्थानं, माझ्या दृष्टीनं माझा समाज हा माझ्या देशापुरता, भूमीपुरता, माझ्या जातीपुरता नाहीये, तर अवघं विश्वच माझं घर आहे. पहिल्याच मित्रांनो, कवितेच्या सुरुवातीला किती व्यापकत्व कवितेमध्ये येताना दिसतं. म्हणजे एखादी कविता ही देश, धर्म, काल याच्या पलीकडं कशी व्यापक होऊ शकते, तिची आवाहक क्षमता कशी वाढवू शकते हे आपल्याला समजतं. कारण त्या शब्दामध्ये प्रामाणिक तळमळ आहे मित्रांनो. जेव्हा प्रामाणिक तळमळ असते तेव्हा कुणाची भीती नसते. कवीच्या मनामध्ये ही प्रचंड प्रामाणिक तळमळ आहे. आणि म्हणून बघा ना, तो काय म्हणतोय की मला कुंपण घातलेलं आवडणार नाही. मला ते सहनच होणार नाही. आम्ही आमच्या भोवती आयुष्यभर कुंपण घालून घेतो. खरंय का नाही मित्रांनो? आपलं कुंपण कोणकोणत्या कशा कशा पद्धतीनं असतं. माझं गाव, माझी जात, माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझी भावकी, माझं राष्ट्र, माझं राज्य. म्हणजे आम्ही सतत संकुचित विचारानं पाहतो. स्वतःभोवती कुंपण घालून डबक्यातलं जीवन जगणं आम्ही पसंत करतो. कवीला मात्र हे मान्य नाहीये. त्याची भूक मोठी आहे. तो खादाड आहे. कोणत्या अर्थानं? तर त्याला उदात्त भावनांची पेरणी, विश्वबंधुत्वाची, समतेची भावनी सगळ्या जगामध्ये करायची आहे. या अर्थानं तो खादाड आहे. सत्कोरानं त्याची भूक भागणार नाहीये. त्याला डबक्यातलं राहणं पसंत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःभोवती कुंपण घालून घेणं हेही त्याला मान्य नाहीये. इतकं सगळं तो आपल्यासाठी सांगताना दिसतोय. म्हणजे हा नवा शिपाई खरंच नाव आहे. नवा विचार घेऊन आलेला आहे. आणि याला शिपाई का म्हटलेला आहे? कारण तो वैचारिक लढा लढणार आहे. शस्त्रापेक्षा वैचारिक लढाई किंवा वैचारिक अस्त्र हे मन परिवर्तन करतं, सत्ता परिवर्तन करतं. मित्रांनो, ज्या काळामध्ये कवीनं ही कविता लिहिली तो काळ जर आपण बघितला तर पारतंत्र्याचा काळ. म्हणजे इथं कुठंतरी मला या ब्रिटिशांच्या सत्तेच्या विरुद्ध इतर राजकीय नेते ज्या पद्धतीनं लढा देत होते, सत्व स्वाभिमानाची भावना पेरण्याचा प्रयत्न करत होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार आहे, हे पुढे लोकमान्य टिळकांनी सांगितलंच होतं. इतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांची भाषा हीच होती. म्हणजे केशवसुतांच्या कवितेमधून फक्त स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या ज्या भावना ज्या आहेत, याची मूल्य जी आहेत, ही फक्त माणसाचंच परिवर्तन करण्यासाठी होती नाही, तर एक प्रकारचं आमच्या देशावर जी गुलामीची राजवट होती तिथं कुठंतरी मला वाटतं हा सुद्धा भाव त्यांच्या कवितेत असू शकतो मित्रांनो. कारण ज्या कालखंडामध्ये कवी जगत होता तो पारतंत्र्याचा कालखंड होता. म्हणजे आम्ही फक्त आमच्या साहित्य क्षेत्रातच गुलामगिरी होती नाही, तर आमची भूमी सुद्धा पारतंत्र्यामध्ये होती. इंग्रजांचं राज्य आमच्यावर होतं. इंग्रजांकडून स्वच्छंदवादाचा, आत्मविष्काराचं लेणं जरी स्वीकारलेलं असलं, म्हणून त्यांनी मानसिक गुलामगिरी त्यांची स्वीकारलेली नव्हती. इथं परिवर्तन करत असताना कुठंतरी श्रेष्ठ मूल्यांचा विचार मांडणं गरजेचं होतं. आणि केशवसुतांचा हा शिपाई ही मूल्यांची पेरणी करताना दिसतो मित्रांनो. आणि खरं तर मी या कवितेतून हा एकदाच असा वेगळाच मुद्दा मला सुचला आहे म्हणून मी सांगितलं. तर कविता किंवा कवीची कविता अनेक अर्थ व्यक्त करत असते. आणि मला असं प्रामाणिकपणे वाटलं
की कवीचा कालखंड जर बघितला 1885चा, कुठंतरी मला वाटतं हा सुद्धा एक विचार कवीच्या मनामध्ये आलेला असणार आहे. कारण हा शिपाई फक्त आपणच आधी बोललो ना, तो संकुचित नाहीये. त्यामुळं त्याच्या आवाहकतेला, म्हणजे कवींच्या कवितेच्या विचारांच्या आवाहकतेला हा स्वातंत्र्य समराचा सुद्धा कुठंतरी संदर्भ असणं शक्य आहे. बरोबर की नाही? जिकडे जावे तिकडे माझी भावंडी आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मदला दिसतायत. कोठेही जा पायाखाली तृणामृता भू दिसते, कोठेही जा डोईवरते दिसते निलांबरते. जेव्हा माणसाच्या मनामध्ये सगळं जगच हे आपलं घर आहे असं वाटायला लागतं, तेव्हा मग मला वाटतं हा आपला, हा दुसऱ्याचा, हा भाव मनात येतच नाही मित्रांनो. खरं तर ही भावना फार मोलाची आहे. हे एखाद्या संतालाच शक्य. म्हणजे जात पात भूमीच्या पलीकडे जाऊन सगळ्या जगाकडे बंधुत्वाच्या भावनेनं पाहणं, ही तर एक आध्यात्मिक डेव्हलपमेंट असावी लागते. लौकिक जीवनाचं दर्शन घडत असताना कवीची सुद्धा कुठंतरी पारलौकिक प्रगती झालेली आहे. जेव्हा दृष्टीमध्ये बदल होतो तेव्हा व्यापक सगळं वाटायला लागतं, दिसायला लागतं. आणि म्हणूनच कवी या ठिकाणी इथं म्हणतो, जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहे. आणि मला सगळीकडे माझ्या घरच्याच खुणा दिसत आहेत. बघा ना, जेव्हा सगळं जगच आपलं घर आहे असं वाटतं, तेव्हा आपल्या घरच्याच खुणा दिसणार. हा दृष्टीतला फरक आहे मित्रांनो. नजर बदलली की मग सगळं कसं आपलंसं वाटायला लागतं. इतका सुंदर आणि व्यापक अर्थ या कवितेमध्ये व्यक्त होताना दिसतो. त्यामुळे पायाखालची जमीन किंवा आकाशातलं छप्पर हे सगळं माझ्यापुरतं छप्पर आहे, माझ्यापुरतीच जमीन आहे, एवढं सीमित नाहीये ते. कारण इथं काय आणि तिथं काय, सगळीकडे आपलीच भावंड आहे. त्यामुळे हे विश्व हे एक आभाळ, हे माझं एकच घर आहे म्हटल्यानंतर हे छप्पर काय पायाखालची भूमिका ही माझीच आहे. इतकं एकतेचं, समतेचं, व्यापकतेचं, विश्वबंधुत्वाचं दर्शन इथं कवीच्या कवितेत होताना दिसतं मित्रांनो. म्हणजे मनामध्ये बंधुभाव असेल तर सर्वत्रच या ठिकाणी बंधुभाव माणसाला दिसतो. समतेचं, एकतेचं तत्व तिथं दिसतं. आणि म्हणूनच कवीला या ठिकाणी सगळी मुलं भावंड वाटतात, सगळी माणसं भावंड वाटतात. आणि मग काय, पुढच्या 4 ओळी सुद्धा तेच अर्थ सांगतात. सावलीत गोजिरी मुले, उन्हात दिसती गोड फुले, बघता मन हरपून जाते, बघता मन हरपून डुले, ती माझी मी त्यांचा, एकच ओघ आम्हातून वाहे, कोण मला वटणीला आणू शकतो ते मी पाहे. बघा, सावलीत गोजीरवाणी फुलं आहेत. कवीला गोजीरवाणी दिसतंय. सावलीत बागडणारी मुलं कशी दिसत आहेत? गोजीरवाणी. आणि उन्हात त्यांना फुलणारी फुलं ही गोड फुलं वाटतात. मी आत्ताच सांगितलं, तुमच्या मनात जसा भाव असेल ना तसं जग सुंदर दिसतं बघा. म्हणजे आपली ती मुलं, दुसऱ्याची ती कार्टी. आम्ही असाच विचार करतो, सामान्य माणसं इतका संकुचित विचार करतो. आम्हाला निसर्गाचं सौंदर्य दिसत नाही. म्हणजे आम्ही इतक्या स्वतःच्या स्वार्थामध्ये गुंतलेला असतो की स्वतःच्या पलीकडं आम्हाला काही दिसतच नाही. अहो, निसर्गाच्या सौंदर्याचा साक्षात्कार सुद्धा आम्हाला आनंदी करू शकत नाही. कारण स्वार्थामध्ये आम्ही बुडालेलो विकारावश्य माणसं, आम्हाला या गोष्टी दिसतच नाहीये. कवीला मात्र सावलीत खेळणारी, बागडणारी ती मुलं गोजिरी वाटतात, गोंडस वाटतात. आणि उन्हात फुलणारी ती दुपारच्या वेळी फुलणारी फुलं सुद्धा गोड दिसतात. कारण नजरच कवीची, दृष्टीच कवीची ही व्यापक आहे, प्रेमानं ओथंबलेली आहे. सगळ्यात म्हणजे बंधुत्वाची भावना आहे. त्यामुळं सगळीकडची मुलं, आणि उन्हात असो किंवा सावलीत असो, तो निसर्गाचा साक्षात्कार असो किंवा सावलीत दिसणारी ती गोजिरी मुलं असो, ही सगळी कवीला आपली वाटतात. त्यांना बघून त्याचं मन आनंदित होतं, हर्षून डुलताना दिसतं. आणि कवी म्हणतो, ती माझी आणि मी त्यांचा. मी वारंवार कवी म्हणतो असं म्हटलंय. खरं तर हा नवा शिपाई म्हणतोय. आणि आधीच तुम्हाला सांगितलं, हा शिपाई म्हणजे दुसरा तिसरा कोण नाहीये, कवीच. कारण का, कवीचीच वृत्ती, मनोवृत्ती, मानसिकता ही अशी आहे. आणि म्हणून हा शिपाई
ती माझी आणि मी त्यांचा, म्हणजे या मुलांचा मी त्यांचा आहे. बघा ना, किती आपलेपणाची भावना, एकीची भावना आहे. आणि आमच्यातून एकच ओघ वाहताना दिसतोय. म्हणजे कसं असतं बघा ना, प्रवाह ओघ म्हणजे जेव्हा माणसाच्या मनाच्या तारा जुळतात ना, किंवा माणसाला सगळं जग आपलंसं वाटायला लागतं, एकीची भावना जेव्हा त्याच्या मनामध्ये येते, तेव्हा त्याच्या आणि समोरच्यांचा मध्ये भेदभाव उरत नाही. कोणताही जातीभेद, वर्णभेद, राष्ट्रभेद, वर्गभेद याच्या पलीकडे जाऊन कवीला ती मुलं किंवा ती माणसं, निसर्गातला प्रत्येक घटक, ती माझी आणि मी त्यांचा इतका एकत्र भाव, अद्वैत भाव, एकरूप भाव कवीला जाणवतो. एकच प्रवाह त्यांच्या विलसताना दिसतो, ही जाणीव कवीला होताना दिसते. आणि म्हणून या ठिकाणी कवीच्या या कवितेमध्ये आपल्याला इतका उदात्त आणि एकरूप झालेला नवा शिपाई आपल्याला बघायला मिळतो. एक नवा विचार आपल्यासमोर, एकीचा विचार मांडताना आपल्याला दिसतो. इथं कवी ज्या जगामध्ये उदात्तेची पेरणी करू पाहतोय, मानवतावाद प्रस्तावित करू पाहतोय, समतेचा विचार मांडू पाहतोय, जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन एकीची भावना निर्माण करू पाहतोय. पण हे करण्यासाठी आधी स्वतःमध्ये बदल करायला हवा. जेव्हा इतक्या मोठ्या विचारांची पेरणी करायची असते, त्यावेळेस स्वतःमध्ये आधी आचरणामध्ये हे सगळं आणायला हवं. असं म्हणतात ना, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. स्वतःपासूनच चारित्र्य माणसाला निर्माण करावं लागतं, आदर्श निर्माण करावा लागतो, स्वतःत बदल करावा लागतो. तेव्हा माणूस दुसऱ्याला सांगण्याच्या लायक होतो. आणि म्हणून स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. स्वतःमध्ये या सगळ्या श्रेष्ठ मूल्यांची पेरणी करणं गरजेचं आहे. त्यामुळं कवीला हे सांगावंसं वाटतंय की पूजित असे मी कवणाला तर पूजित असे आपणाला. मी स्वतःलाच पूजतो, कारण मला स्वतःला समृद्ध करणं गरजेचं आहे. आणि मी जेव्हा समृद्ध होईल तेव्हा मला स्वतःचा अभिमान वाटेल. आणि मला या जगामध्ये काहीतरी निर्माण करायचं आहे. माझ्यामध्ये मला विश्व या ठिकाणी मी पाहतो, म्हणजे माझ्यापुरता मी विचार करत नाही, तर माझ्या मनामध्ये अख्ख्या विश्वाला मी स्थापित करू पाहतोय. स्वार्थाचा संकुचित विचार मी माझ्यापुरता करणारा नाहीये, तर अवघं विश्वची माझे घर हे संस्कार मी माझ्या मनावर करता दिसतोय. जेव्हा अवघे विश्वच माझं घर मला या ठिकाणी माझ्या मनात भावना निर्माण होईल, तेव्हाच मी जगाला काहीतरी सांगू शकेल. आपुल्यामध्ये विश्व पाहुणी पूजी मी विश्वाला, तेव्हाच मी विश्वाला पूजण्याला सामर्थ्यवान होईल. मी हा शब्दच मदना लागे. म्हणजे कवी या ठिकाणी सांगतो, एकदा उदात्ततेची भावना आपल्या मनामध्ये आली, विश्व हे आपलं भावंड आहे, विश्वाची माझे घर, ही जेव्हा व्यापकत्वाची भूमिका आपण घेतल्यानंतर मीपणा उरतच नाही, मीपणा संपून जातोय. आणि मग त्यावेळेस मात्र लहान मोठे मज न कळे, साधू अदम हे द्वयही गळे, दूर जवळ हा भाव पळे, सर्वच मोठे साधू जवळ, त्या सकले मी भरून राहे, कोण मला वटीला आणू शकतो ते मी पाळे. एकदा दुष्ट सुष्ट, साधू संत राक्षस, लहान मोठे, हा लांबचा हा जवळचा, हे सगळं गळून पडणार आहे मित्रांनो. कारण सगळेच जर आपण आपल्या ठिकाणी म्हटलं, हे विश्वच माझं घर म्हटलं, किंवा विश्व बंधुत्वाची भावना मनात घेतल्यानंतर मग तो दुष्ट आणि सुष्ट राहतो कुठं? सगळे विकार गळून पडतात, सगळे भेदभाव गळून पडतात, आणि मनामध्ये फक्त एकच बंधुभावाची भावना शिल्लक उरते. आणि कवीला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की मला आता सगळे सारखे वाटतायत, आपले वाटतायत, मला त्यांच्यात भेदभाव या करता येत नाही. साधू संत असो किंवा दुष्ट असो, हे सगळे माझ्या ठिकाणी भरून राहिलेले आहेत. इतकी एकीची भावना, एकत्वाची भावना, समतेची भावना, व्यापक विश्वव्यापकतेची भावना कवीच्या अंतरंग बाह्यरंगात भरून उरलेली आहे. आणि म्हणून जेव्हा कवीला इतकं व्यापकत्व प्राप्त होताना दिसतं, तेव्हा मात्र नक्कीच त्याला अधिकार प्राप्त होतो की आत्मविश्वासानं संकुचित लोकांना बोलण्याचा. मित्रांनो, ज्या वेळेस आपण खरं
चांगलं निर्माण करतो ना त्यावेळेस कोणाची भीती वाटत नाही. स्वतःमध्ये आमूलाग्र जेव्हा बदल करतो तेव्हा आपण कोणाला भीत नाही, कारण श्रेष्ठ मूल्यांची ताकदच तेवढी असते. उदात्ततेची, बंधुतेची किंवा जगातल्या ज्या ज्या श्रेष्ठ भावना आहेत त्याच्यामध्ये सामर्थ्यच एवढं असतं की ते जगाला हलवू शकतं. अहिंसेचं तत्व गांधीजींच्या ठिकाणी होतं, ते इंग्रजांना कुठेतरी हलवल्याशिवाय राहिलं नाही मित्र. त्यांचा त्या श्रेष्ठ मूल्यांवर, सत्यावर आग्रह होता, विश्वास होता. कुठंतरी इंग्रजांना काही वर्षांनी का असेना तो मान्य करावा लागला आणि जावं लागलं. श्रेष्ठ मूल्य ही पृथ्वीच्या अंतापर्यंत, माणूस असेपर्यंत मूल्यांचं महत्व कमी होत नसतं, ती शाश्वतच असतात. आणि जो शाश्वत मूल्यांचा स्वीकार आपल्या व्यक्तिमत्वामध्ये करतो तोच माणूस या जगामध्ये ठामपणे उभा राहू शकतो. कवीला सुद्धा हा आत्मविश्वास प्राप्त झालाय. तो त्याच्या अंगी बांधवलेल्या या शाश्वत मूल्यांनी, मानवतावादाच्या श्रेष्ठ विचारांनी, समतेच्या, एकीच्या भावनेनी, आणि म्हणून तो परत परत सांगतो, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. हलवा करिता तिळावर जसे कण चढती पाकाचे, अहम स्फूर्तीच्या केंद्राभोवते वेष्टन तेवी जडाचे. आत समची निर्गुण तिलक, वरी सदृश्य सगुण तो पाक, परी अन्या बोचाया धरितो काटेकी प्रत्येक. अशी स्थिती ही असे जनी, कलह कसा जाईल मिटुनी, चिंता वागे हीच म्हणी, शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. हिथं कवीनं हलव्याचं उदाहरण दिलंय. तिळगुळ, संक्रांतीला आपण जो तिळगुळ बनवतो तो जो हलवा, आपण त्याला हलवा म्हणतो, म्हणजे तिळ भाजूनच ते बनवले जातात ते पाकामध्ये. मित्रांनो, याचा संदर्भ असा आहे की हलव्याचा जो पाक आहे ना, म्हणजे ते तिळगुळ बनल्यानंतर त्याला तो पाक असा टोकदार होतो, त्याला अशी टोकं येतात, बरोबर आहे. ती टोकं जरी असली तरी ती टोकं गोड असतात मित्रांनो. इथं कवीला काय सांगायचं की माझ्या ठिकाणी जो थोडाफार जो अहंकार उरलेला आहे, आणि माणसाला जगण्यासाठी तो गरजेचाच असतो, आवश्यक तेवढा माणसाला तो सत्व स्वाभिमानासाठी किंवा अस्मितेसाठी गरजेचा असतो, तेवढाच माझ्यापुढे उरलेला आहे. बाकी आतून मी गोडच आहे. म्हणजे वरून मी सगुण म्हणजे या जगामध्ये आपण वावरत असताना, लौकिक जगामध्ये वागत असताना आपण विकारांना घेऊनच जगतो ना. सगळे 100% विकार आपले जात नाही. मग या विकारांना आपण आवरून आपल्या ठिकाणी आपण अंतरंगामध्ये आपण निर्गुण असणं गरजेचं आहे. म्हणजे विकारांच्या पलीकडे जाऊन जगणं आपलं असणं आवश्यक आहे. कवीला हेच तर म्हणायचं आहे की हलवा कसा आतून बाहेरून दोन्हीकडून गोड असतो, फक्त त्याच्यावर असा थोडासा टोकदारपणा असतो, तीक्ष्ण काठे असतात. तेवढाच माझ्या व्यक्तिमत्वाभोवती तो टोकदारपणा आहे. बाकी मी अंतर्बाह्य गोड आहे. विकारांच्या पलीकडे गेलेलं हे व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, हे कधी असं म्हणू वाटतं, कारण जेव्हा मनातली भेदाभेद नष्ट होतात. भेदाभेद नष्ट होणं म्हणजे भेदाभेद हे मुळातच विकारांच्या पोटी जन्माला येतात. जेव्हा तुम्ही विश्वबंधुत्वाची कल्पना करता, म्हणजे माणसांमध्ये मानवतावादी दृष्टिकोन ठेवता, तेव्हा तुमच्या मधला विकार आपोआप नाहीसा झालेला असतो. परंतु लौकिक जगामध्ये जगत असताना तुमच्या ठिकाणी थोडा तरी तो तिखटपणा, टोकदारपणा हा असावाच लागतो. तेवढाच माझ्या पुरता तो शिल्लक आहे. अहम स्फूर्तीच्या केंद्राभोवते वेष्टीन तेवी जडाचे. बाकी मग सगळ्या आतून बाहेर मी गोडच आहे. आत समची निर्गुण तिलक, वरी सदृश्य सगुण तो पाक, परी अन्या बोत्स्याया धरितो काटेकी प्रत्येक. म्हणजे एवढाच माझ्या ठिकाणी जो काही बोथरेपणा जो आहे तो फक्त सत्वासाठी, अहंस्फूर्तीसाठी तो शिल्लक आहे. बाकी अंतर्बाह्य हे व्यक्तिमत्व गोड आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. निराकार म्हणजे आकार नाही असं आपण इथं हे एक वेगळी संकल्पना आहे. पण निर्गुण असं म्हणणं म्हणजे थोडक्यात विकारांच्या पलीकडे आहे. अशी ही स्थिती घेऊन जगामध्ये वावरणारा हा कवी या जगातले कलह मिटवू पाहतोय, सगळीकडे शांतीचं साम्राज्य निर्माण करू पाहतोय. कवीच्या मनाला याची एकच चिंता आहे की या जगातले कलह कधी मिटतील. बघा, तुम्ही नुसत्या भारताच्या स्वातंत्र्याचा किंवा भारतातल्या सामाजिक परिस्थितीचा कवी विचार करत नाहीये, तर या भूप्रदेशाच्या पलीकडे जगाच्या
प्रत्येक पृष्ठभागावर जे जे कलह चालू आहेत त्याचा विचार करताना दिसतो. म्हणजे एखादा मानवतावादी कवी किती मोठा विचार करू शकतो, मग या कवीची कविता ही एका भूमीपुरती एका काळापुरती मर्यादित राहत नाहीये, तर ती त्याच्या पलीकडे लांब जाऊ शकते. मित्रांनो, एवढा व्यापकपणा, इतका मनाचा उदारपणा हा जर कवीच्या मनामध्ये असेल तर मला वाटतं प्रस्थापितांच्या कवितेचं अनुकरण ह्याला गरज नाही आणि त्यांची भीतीची पण गरज नाहीये. म्हणून केशवसुतांनी मराठी कवितेमध्ये जे आत्मविश्वासानं जे पाऊल ठेवलं त्याला कारण काय असेल तर कवीचं व्यक्तिमत्व. ज्या व्यक्तिमत्वामध्ये इतकी व्यापकता असते ना, तिथं मित्रांनो या सामान्य अडथळ्याकडे तो लक्ष देत नाहीये. ज्या इथं नव्या शिपायानं ही भूमीच्या पलीकडे तो सगळ्यांचा विचार करताना दिसतोय. माणसातले भेद संपू पाहतोय. हे कलह कधी संपल याची तो चिंता करताना दिसतोय आणि सगळीकडे शांतीचं साम्राज्य निर्माण करू पाहतोय. मला वाटतं ही कवीची एक फार मोठी आशा इथं प्रकट होताना दिसते आणि नुसती तो आशा प्रकट करत नाहीये, तर जगामध्ये शांतीचं साम्राज्य स्थापित करण्याचा तो प्रयत्न करतोय. म्हणून स्वतःला तो म्हणतोय मी प्रेषित आहे, म्हणजे दूत आहे. शांतीचं साम्राज्य निर्माण करणारा मी दूत आहे आणि चांगल्या कामासाठी मला कोण अडवू पाहतो हा परत एकदा आत्मविश्वास आणि धाडसानं कवी बोलताना दिसतो. मित्रांनो, ही कविता फार मोठं आशय प्रकट करताना दिसते. तितक्याच निर्भयपणे आत्मविश्वासानं कवी या ठिकाणी आवेशपूर्ण भाषेमध्ये आपले हे सुधारणावादी विचार इथं व्यक्त करताना दिसतो, मानवतावादी विचार व्यक्त करताना दिसतो. इथं कवीचं क्रांतिक जी कार्य काय आहे हे स्पष्ट होतं. क्रांती म्हणजे बदल, संपूर्णपणे बदल. हा कवितेच्या क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाच्या मनातल्या संकुचित वादाला बाजूला ठेवून विश्वव्यापकतेचा विचार करायला लावणारा अशा मनोवृत्तीमध्ये सुद्धा हा बदल आहे. क्रांती फक्त कवितेच्या क्षेत्रापुरती नाहीये, तर ही सर्वार्थानं कवी क्रांती करू पाहतोय. म्हणून केशवसुतांना क्रांतिकारक कवी म्हणतात, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात, कवी कुलगुरू असं म्हणतात. आशयात जसा बदल करतात तसे अभिव्यक्तीमध्ये बदल करून आपला विषय जोरकसपणे आणि दमदारपणे मांडताना दिसतात. मित्रांनो, मराठी कवितेला नवे वळण देणारा, मराठी कवितेमध्ये आधुनिकतेची पाया रचणारा असा हा केशवसूत कवी की जो रत्नागिरी जिल्ह्यात असं म्हणून मालगुंड येथे जन्माला आला. वयाच्या फार अल्पवयातच त्यांना देहावसन झालं. प्लेगच्या साथीमध्ये गेले. शिक्षकाची ते नोकरी करत होते. त्यांचा परिचय मी तुम्हाला नंतर दिला. परंतु त्यांनी मराठी काव्य क्षेत्रामध्ये एक नवं वळण लावलं, क्रांतिकारकत्व निर्माण केलं आणि म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हणतात. मला वाटतं आपण विस्तृतपणे आणि छानपणे कविता समजावून घेतलेली आहे. नवा शिपाई या कवितेचं शीर्षक सुद्धा आता आपल्याला समजलेलं असेल. हा शिपाई तर नव्या विचारानं तो आता समृद्ध झालेला आहे, नव्या विचारांची पेरणी करणार आहे, हा नव्या युगाची निर्मिती करणार आहे आणि म्हणून याला नवा शिपाई असं म्हटलेलं आहे. मला वाटतं कवितेचं शीर्षक आणि कविताही आपल्याला समजली असेल. कवीची दुसरी कविता म्हणजे प्रीती, याची चर्चा आपण पुढच्या तासाला करूया. आता इथंच थांबूया. धन्यवाद.